महाराष्ट्रात सध्या महापुरानं थैमान घातलंय। राज्यातला आणि विशेषतः मराठवाड्यातला शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक तर गेलेलंच आहे, पण त्याच्या जमिनीवरची माती सुद्धा खरवडून गेलेली आहे। आता शेतकऱ्यांचं एवढं आतोनात नुकसान झालेलं असताना देवेंद्र फडणवीसांनी ओला दुष्काळ हा जाहीर केलेला नाहीये। फक्त त्यांनी 2215 कोटी रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहे। सोबतच त्यांनी कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन सुद्धा अजूनपर्यंत पूर्ण केलेलं नाहीये। त्यामुळे राज्यातला शेतकरी हा फडणवीसांवर प्रचंड नाराज आहे। आता या सगळ्या परिस्थितीत काही महिन्यात जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर भाजपला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर न होता हिंदू मुस्लिमच्या मुद्द्यावर व्हाव्यात असं भाजपला वाटणं हे साहजिक आहे। त्यामुळे या निवडणुका हिंदू मुस्लिमच्या मुद्द्यावर नेण्यासाठी अहिल्यानगरमध्ये राडा घडून आणला गेलाय का असा प्रश्न पडणं साहजिक आहे।